तर सर्वात आधी पावाचा इथे चुरा करून घेतला. आपण मस्तपैकी चाकूने कट करून घेऊ शकतो पाव. आणि रोज नाश्त्याला बनवायचं काय हा प्रश्न असतो सगळ्यात आधी. त्यानंतर आज म्हटलं चला पावाचा उपमा बनवूया मस्तपैकी. पावाचा उपमा म्हणण्यापेक्षा आपण मसाले पाव पण म्हणू शकतो याला, काही म्हणा. आणि त्यानंतर मस्तपैकी असं तेल टाकून घेतलं. तेलामध्ये मोहरी आणि ती चांगले तडतडू दिले. त्यानंतर कढीपत्ता, कांदा, मिरची सगळं टाकून घेतलं. आता हे सगळं फ्राय झाल्याच्यानंतर टॅमॅटो टाकणार आहे. टॅमॅटो पण आपला सगळा फ्राय झाला ना मस्तपैकी अशी पेस्ट झाली तयार, तर त्याच्यात सगळे मसाले मी टाकून देणार आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल मसाले असतील तुम्ही ते टाकू शकता. शेजवान चटणी वगैरे, टॅमॅटो सॉस, नंतर त्याच्यानंतर आपला जो पास्ता सॉस वगैरे असतो तो पण टाकू शकतो. सगळे एकजीव झाल्याच्यानंतर जे पावाचे तुकडे मी करून ठेवले होते चुरा, तो सगळा याच्यात टाकून दिला, मिक्स केला आणि चांगलं मस्त मिक्स झाल्याच्यानंतर ना त्याला एक वाफ येऊ दिली. आणि स्टीलची कढई असल्यामुळे कसं ते सारखं असं मध्ये मध्ये चेक करावं लागतं, तर खाली करपून जातं. आणि नंतर सगळं झालं ना व्यवस्थित असं, मग सगळ्यांना खायला दिलं. खूप चांगलं झाला होता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग बाय.